माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. या वर्षीच्या उन्हाळ्याचा विसर पडणं कठीण आहे. मात्र पावसाची वाट पाहिली जाते. आज मी आपल्याशी ही बातचीत करत असताना रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्याच्या आगमनाप्रित्यर्थ मी भारतातील व विश्वभरातील लोकांना, विशेषतः मुस्लिम समुदायाला, या पवित्र महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रमजानमध्ये प्रार्थना, अध्यात्म आणि बंधुभावाला खूप महत्त्व दिलं जातं. आपण हिंदुस्थानी खूप भाग्यवंत आहोत की आपल्या पूर्वजांनी अशा परंपरा निर्माण केल्या आणि आज भारत या गोष्टीचा गर्व करू शकतो. आपण 125 कोटी देशबांधव या गोष्टीचा गर्व करू शकता की जगातले सर्व संप्रदाय भारतात उपस्थित आहेत. हा एक असा देश आहे जिथे ईश्वरावर विश्वास ठेवणारे लोकही आहेत आणि ईश्वराला नाकारणारे लोकही आहेत. मूर्तिपूजा करणारे लोकही आहेत आणि मूर्तिपूजेला विरोध करणारे लोकही आहेत. इथे प्रत्येक प्रकारची विचारधारा, प्रत्येक प्रकारची पूजा पद्धती, प्रत्येक प्रकारची परंपरा आहे. आपण एकमेकांसोबत जगण्याची कला आत्मसात केली आहे. आणि शेवटी धर्म असो, संप्रदाय असो, विचारधारा असो की परंपरा असो, या गोष्टी आपल्याला एकच संदेश देतात: शांती, एकता आणि सद्भावनेचा. रमजानचा हा पवित्र महिना शांती, एकता आणि सद्भावनेचा हा मार्ग पुढे नेण्याच्या कामी नक्कीच सहाय्यभूत ठरेल. मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. गेल्या वेळी जेव्हा मी मन की बात सांगत होतो तेव्हा मी एक शब्द वापरला होता. विशेषतः तरुणांना मी सांगितलं होतं की त्यांनी काहीतरी नवं करावं, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं, नवे अनुभव घ्यावेत. आणि हेच तर वय असतं की आयुष्य अशा तऱ्हेने जगण्याचं, थोडी जोखीम पत्करण्याचं, संकटांना हाक घालण्याचं. मला हे सांगायला खूप आनंद होतोय की बऱ्याच लोकांनी मला यावरील प्रतिक्रिया दिल्या. वैयक्तिक स्वरूपात मला आपल्या मनातली गोष्ट सांगण्याचा उत्साह सगळ्यांनी दाखवला. मला प्रत्येक गोष्ट तर वाचता आलेली नाही आहे, प्रत्येकाचा संदेश ऐकता आलेला नाही आहे. इतक्या भरपूर गोष्टी आल्या आहेत. पण या संदेशावर वरवर नजर टाकल्यावर मला जे काही दिसलं त्यानुसार काहींनी संगीत शिकण्याचा प्रयत्न केला आहे, कोणी नव्या वाद्यांवर हात बसवण्याचा प्रयत्न करत आहे, काही लोक यूट्यूबचा वापर करून नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, नवी भाषा शिकत आहेत, काही लोक पाककला शिकत आहेत, काही नृत्य शिकत आहेत, कोणी नाट्य शिक्षणसुद्धा घेत आहे. काही लोकांनी तर लिहिलं आहे की आम्ही आता कविता लिहिणं सुरू केलं आहे. निसर्गाला समजून घेणं, निसर्ग संवादी जगणं या दृष्टीने काही लोक प्रयत्न करत आहेत. या गोष्टींचा मला खूपच आनंद झाला आहे. मी एक फोन कॉल तुम्हालाही ऐकवू इच्छितो. दिल्ली से दीक्षा कत्याल बोल रही हूँ। मेरे पढ़ने की आदत लगभग छूट ही चुकी थी, इसलिए इन छुट्टियों में मैंने पढ़ने की ठानी। जब मैंने स्वतंत्रता संग्राम के बारे में पढ़ना शुरू किया, तब मैंने अनुभव किया कि भारत को आज़ादी दिलाने में कितना संघर्ष करना पड़ा है, कितना बलिदान देना पड़ा है, कितने स्वतंत्रता सेनानियों ने जेलों में वर्षों बिताए। मैं भगत सिंह और इतने कम उम्र में उन्होंने जो कुछ हासिल किया, उससे काफ़ी प्रेरित हुई हूँ। और इसीलिए मैं आपसे अनुरोध कर रही हूँ कि इस विषय में आप आज की पीढ़ी को कुछ संदेश दें। मला आनंद वाटतो की तरुण पिढीला आपल्या इतिहासाविषयी, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी, या देशासाठी बलिदान देणाऱ्या लोकांविषयी जाणून घेण्यात खूप रस आहे. अगणित महापुरुषांनी स्वातंत्र्यासाठी आपलं तारुण्य तुरुंगात घालवलं. अनेक तरुण फाशीच्या तख्ताला सामोरे गेले. काय काय नाही झेललं त्यांनी. आणि म्हणूनच तर आज आपण स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेतोय. आपण एक गोष्ट पाहिली असेल की स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी तुरुंगात काळ कंठला त्यांनी लिखाणाचं, अध्ययनाचं मोठं काम केलं आणि त्यांच्या लिखाणाने सुद्धा भारताच्या स्वातंत्र्याला बळ दिलं. बऱ्याच वर्षांपूर्वी मी अंदमान निकोबारला गेलो होतो. तिथलं
सेल्युलर जेल बघायलाही गेलो होतो. आज वीर सावरकर यांची जयंती आहे. वीर सावरकरांनी तुरुंगामध्ये माझी जन्मठेप हे पुस्तक लिहिलं. ते कविता लिहायचे, भिंतीवरही लिहायचे. छोट्याशा कोठडीत त्यांना बंद करण्यात आलं होतं. स्वातंत्र्याचं वेड घेतल्यांनी कशा यातना सोसल्या असतील. जेव्हा मी सावरकरांचं माझी जन्मठेप हे पुस्तक वाचलं तेव्हा त्यातूनच मला सेल्युलर जेल पाहण्याची प्रेरणा मिळाली. तिथे एक ध्वनिप्रकाश कार्यक्रमही सादर केला जातो जो खूपच प्रेरणादायी आहे. हिंदुस्थानातलं असं एकही राज्य नसेल, हिंदुस्थानातील एकही भाषा समूह असा नसेल ज्यातील कुणी न कुणी स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत अंदमानच्या तुरुंगात, त्या सेल्युलर तुरुंगात आपलं तारुण्य घालवलं नसेल. प्रत्येक भाषा बोलणाऱ्या, प्रत्येक प्रांताच्या, प्रत्येक पिढीच्या लोकांनी या यातना सहन केल्या आहेत. आज वीर सावरकर यांची जयंती आहे. मी देशाच्या तरुण पिढीला नक्की सांगेन की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्यासाठी लोकांनी कितीतरी यातना सोसल्या, किती कष्ट झेलले. आपण जाऊन सेल्युलर जेल पाहिलं तर त्याला काळ्या पाण्याची शिक्षा का म्हणायचे हे तिथे जाऊनच समजतं. तुम्हालाही संधी मिळाली तर जरूर तिथे जा. एक प्रकारे आपल्या स्वातंत्र्याच्या लढाईचं तीर्थक्षेत्र आहे ते. तिथे जरूर जायला हवं. माझ्या प्रिय देशबांधवांनो, 5 जून हा महिन्याचा पहिला सोमवार आहे. बाकी तर काही विशेष नाही, पण 5 जून हा एक विशेष दिवस आहे. कारण हा दिवस विश्व पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने या दिनासाठी निश्चित केलेला विषय आहे कनेक्टिंग पीपल टू नेचर, लोकांना निसर्गाशी जोडणं. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर बॅक टू बेसिक्स, मुळाकडे परतणं. आणि निसर्गाशी जोडून घेणं म्हणजे काय, तर माझ्या दृष्टीने याचा अर्थ आहे स्वतःशी जोडलं जाणं, आपलं आपल्याशीच नातं जोडणं. निसर्गाशी जोडलं जाण्याचा अर्थ आहे आपल्या ग्रहांचं अधिक चांगलं संवर्धन करणं. आणि ही गोष्ट महात्मा गांधींपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने कोण सांगू शकेल. महात्मा गांधी अनेकदा म्हणायचे, वन मस्ट केअर अबाउट अ वर्ल्ड वन विल नॉट सी. आपण जे जग पाहायला असणार नाही त्याची चिंता करणं, त्याचीही काळजी वाहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि निसर्गाची एक ताकद असते. तुम्हीच कधीतरी हे अनुभवलं असेल की खूप थकून घरी आला असाल आणि एक ग्लासभर पाणी तोंडावर मारलं की कसं ताजंतवानं वाटतं. खूप दमून आला असाल तर खिडक्या उघडा, दरवाजा उघडा, ताज्या हवेत श्वास घ्या. एक नवं चैतन्य मिळतं. ज्या पंचमहाभूतांपासून आपलं शरीर बनलंय त्या पंचमहाभूतांशी जेव्हा संपर्क होतो तेव्हा आपोआप आपल्या शरीरात एक नवं चैतन्य जागं होतं, एक नवी ऊर्जा प्रकट होते. हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. पण आपण कधी त्याची दखल घेत नाही. आपण त्याला एका धाग्यामध्ये, एका सूत्रामध्ये बांधत नाही. यापुढे तुम्ही जरूर पहा की जेव्हा जेव्हा आपला नैसर्गिक अवस्थेशी संपर्क येईल आपल्या आत एक नवं चैतन्य निर्माण होईल. आणि म्हणून 5 जूनची निसर्गाशी जोडून घेण्याची वैश्विक मोहीम आपली स्वतःची मोहीम बनायला हवी. आपल्या पूर्वजांनी पर्यावरणाचं रक्षण केलं, त्याचा काही लाभ आपल्याला मिळत आहे. आता आपण पर्यावरणाचं रक्षण केलं तर येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा मिळेल. वेदांमध्ये पृथ्वी आणि पर्यावरण यांना शक्तीचं मूळ मानलं गेलंय. आपल्या वेदांमध्ये याचं वर्णन सापडतं. आणि अथर्ववेद एका अर्थी पाहिलं तर पूर्णपणे पर्यावरणाचा सगळ्यात मोठा दिशादर्शक ग्रंथ आहे. आणि तो हजारो वर्ष आधी लिहिला गेलाय. आपल्याकडे म्हटलं गेलंय, माता भूमी पुत्रो अहम पृथिव्या. वेदांमध्ये असं म्हटलंय की आपल्यामध्ये जी शुद्धता आहे ती पृथ्वीमुळे आहे. धरती आपली माता आहे आणि आपण तिचे पुत्र आहोत. आपण भगवान बुद्धांची आठवण काढली
तर एक गोष्ट नक्कीच ठळकपणे दिसून येते की महात्मा बुद्ध यांचा जन्म, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं महापरिनिर्वाण या तिन्ही घटना झाडाखाली घडल्या. आपल्या देशातही अनेक असे सण, अनेक अशा पूजा पद्धती आहेत. सुशिक्षित लोक असोत, अशिक्षित लोक असोत, शहरी असोत, ग्रामीण असोत, आदिवासी समाज असो, निसर्गाची पूजा, निसर्गाबद्दलचं प्रेम हे सहजपणे समाज जीवनाचा एक भाग बनलेलं दिसतं. पण त्याला आधुनिक शब्दांमध्ये, आधुनिक तर्कांच्या साथीने आपल्याला जोपासण्याची गरज आहे. अलीकडे राज्यांमधून माझ्यापर्यंत बातम्या पोहोचत असतात. जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये पाऊस येताच वृक्षारोपणाची एक खूप मोठी मोहीम चालू होते. करोडोंच्या संख्येने वृक्ष लावले जातात. यात शाळेच्या मुलांनाही सहभागी करून घेतलं जात आहे. सामाजिक संघटना यात सहभागी होत आहेत. स्वयंसेवी संघटना सहभागी होत आहेत. सरकार स्वतः पुढाकार घेत आहे. आपणही यावेळी या पावसाळ्यात वृक्षारोपणाच्या या कामाला प्रोत्साहन द्यावं, आपलं योगदान द्यावं. माझ्या प्रिय देशबांधवांनो, 21 जून आता जगासाठी 21 जून हा ओळखीचा दिवस बनला आहे. विश्वभरात हा दिवस जागतिक योग दिन म्हणून ओळखला जातो. खूप कमी काळामध्ये 21 जूनचा हा जागतिक योग दिन जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पसरला आहे. लोकांना एकत्र आणतोय. एका बाजूला विश्वभरात धुळी फैलावणाऱ्या अनेक शक्ती आपला विकृत चेहरा दाखवत आहेत. अशा काळात जगाला भारताकडून मिळालेली ही एक खूप मोठी देणगी आहे. योगाच्या माध्यमातून आपण विश्वाला एका सूत्रामध्ये जोडलंय. ज्याप्रमाणे योग हा शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांना जोडतो, त्याच प्रकारे योग आज विश्व एकत्र आणत आहे. आजच्या जीवनशैलीमुळे, धावपळीमुळे, वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे तणावरहित आयुष्य जगणं कठीण होत चाललंय. अगदी लहान वयापासूनही या तणावपूर्ण मनस्थितीची लागण झाल्याचं आढळून येतंय. वाटेल ती औषधं घेत जायची आणि दिवस ढकलत राहायचे. अशा या काळात तणावमुक्त आयुष्य जगण्यात योगाची भूमिका महत्त्वाची आहे. योग म्हणजे स्वास्थ्य आणि सुदृढता मिळवण्याचा खात्रीचा मार्ग आहे. योग हा फक्त व्यायाम नाही, शरीर, मन, विचार, आचारातील स्वास्थ्यासह एक अंतरयात्रा चालणं. त्या अंतरयात्रेचा अनुभव घ्यायचा असेल तर तो योगाच्या माध्यमातूनच शक्य आहे. आता 2च दिवसांपूर्वी योग दिनाच्या निमित्ताने मी जगभरातील सर्व सरकारांना, सर्व नेत्यांना पत्र लिहिलं आहे. गेल्या वर्षी मी योगाशी संबंधित काही स्पर्धांची घोषणा केली आहे, काही बक्षिसांची घोषणा केली आहे. हळूहळू त्या दिशेने काम पुढे जाईल. मला एक सूचना आली आहे आणि ही मौल्यवान कल्पना सुचवणाऱ्याचं मी अभिनंदन करतो. मोठीच मनोवेधक सूचना आहे. त्यांनी असं म्हटलंय की यंदाचा हा 3रा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि मला सांगितलंय की त्यानिमित्त तुम्ही असं आवाहन करा की या दिवशी कुटुंबातील 3 पिढ्यांनी एकत्र योगासनं करावीत. आजी आजोबा, आई बाबा, मुलगा मुलगी तिन्ही पिढ्यांनी एकत्र योगासन करावीत व त्यांचं छायाचित्र अपलोड करावं. काल, आज आणि उद्या यांचा एक सुंदर मिलाफ होईल की ज्यातून योगाला एक नवा पैलू मिळेल. ही कल्पना सुचवल्याबद्दल मी आभारी आहे. आणि मला असंही वाटतं की ज्या प्रकारे आपण सेल्फी विथ डॉटरची मोहीम चालवली होती आणि एक मोठाच रोचक अनुभव मिळाला होता, त्याचप्रमाणे ही 3 पिढ्या एकत्र योगासन करतानाची छायाचित्र देशात व जगभरात कौतुक जागवेल. तुम्ही नरेंद्र मोदी ॲपवर, माय गोव्हवर जिथे जिथे 3 पिढ्या योग साधना करीत आहेत तिथल्या त्या तिन्ही पिढ्यांच्या लोकांचं एकत्रित छायाचित्र नक्की पाठवा. काल, आज आणि उद्याचं ते छायाचित्र असेल जे सोनेरी भविष्यकाळाची खात्री देईल. मी तुम्हाला आमंत्रण देत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला अजूनही 3 आठवड्यांचा अवकाश आहे. आजच सरावाला लागा. मी 1 जूनपासून दररोज ट्विटरवर योगासंबंधी काही ना काही पोस्ट टाकत जाईन.
तुमच्याशी 21 जूनपर्यंत शेअर करेन. तुम्ही ह्या 3 आठवड्यांमध्ये सतत योग या विषयाचा प्रचार करा, प्रसार करा, यात लोकांना सहभागी करून घ्या. एक प्रकारे हे रोगप्रतिकारक आरोग्य संवर्धनासाठीचं आंदोलनच आहे. मी तुम्हा सर्वांना यात सहभागी होण्याचं आमंत्रण देत आहे. जेव्हा तुम्ही लोकांनी मला आपल्या प्रमुख सेवकाची जबाबदारी सोपवलीत, जेव्हा माझ्या कार्यकाळातल्या पहिल्या 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून प्रथमच बोलण्याची संधी मला मिळाली, त्यावेळी मी स्वच्छतेबद्दल बोललो होतो. तेव्हापासून आजपर्यंत भारताच्या वेगवेगळ्या भागांमधून माझा प्रवास चालू आहे. आणि काही लोक मोदी काय करत आहेत, मोदी कुठे जात आहेत, मोदींनी काय काय केलं आहे, यावर बारीक नजर ठेवून आहेत असं माझ्या लक्षात आलं आहे. याचं कारण मला एक खूपच लक्षवेधी दूरध्वनी आला आणि त्यांनी जे सांगितलं त्याप्रकारे मी क्वचितच कधी विचार केला असेल. पण ही गोष्ट ध्यानात आणल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हा दूरध्वनी तुम्हीही ऐका. प्रणाम मोदी जी, मैं नैना मुंबई से। मोदी जी, टीवी पर और सोशल मीडिया में आजकल मैंने हमेशा देखती हूँ आप जहाँ भी जाते हैं वहाँ के लोग साफ सफाई पर विशेष ध्यान देते हैं। मुंबई हो या सूरत, आपके आह्वान पर लोगों ने सामूहिक रूप से स्वच्छता को एक मिशन के रूप में अपनाया है। बड़े तो बड़े, बच्चों में भी स्वच्छता को लेकर जागरूकता आई है। कई बार उन्हें सड़क पर बड़ों को गंदगी फैलाते हुए टोकते हुए देखा है। काशी के घाटों से जो आपने स्वच्छता की एक मुहिम शुरू की थी, वो आपकी प्रेरणा से एक आंदोलन का रूप ले चुकी है। तुमचं म्हणणं खरं आहे की मी जिथे जिथे जातो तिथे सरकारी यंत्रणा तर स्वच्छतेचं काम करतेच, पण अलीकडे समाजातही स्वच्छतेचा उत्सव साजरा होताना दिसतो. मी तिथे पोहोचण्याच्या 5 दिवस आधी, 7 दिवस आधी, 10 दिवस आधी खूप मोठ्या प्रमाणात स्वच्छता कार्यक्रम हाती घेतले जातात. प्रसार माध्यमातूनही या प्रयत्नांना प्राधान्याने प्रसिद्धी दिली जाते. आता काही दिवसांपूर्वीच मी गुजरातमधल्या कच्छ इथे गेलो होतो. तिथे खूप मोठी स्वच्छता मोहीम चालू आहे. पण या दोन गोष्टींचा परस्पर संबंध मला जाणवला नव्हता. पण हा दूरध्वनी आल्यानंतर मी विचार केला की हो, ही गोष्ट खरी. ही गोष्ट लक्षात आल्याने मला किती आनंद झाला असेल याची कल्पना आपण करू शकता. आणि देशही या गोष्टींची किती छान प्रकारे दखल घेत आहे. स्वच्छतेचा संबंध माझ्या दौऱ्याशीही जोडला जातोय. याहून आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कोणती असेल. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बाकीची तयारी करण्याची सवय असतेच, पण स्वच्छता ही त्यातली प्रमुख गोष्ट बनली आहे. स्वच्छतेवर प्रेम करणाऱ्या कुणासाठीही ही गोष्ट आनंददायक आहे, प्रेरणादायी आहे. या स्वच्छतेच्या कामाला बळ पुरवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. कुणीतरी आणखीन एक सूचना केली आहे. तशी तर ती खूपच थट्टेच्या सुरात केलेली सूचना आहे. मी हे करू शकेन की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी म्हटलं आहे की मोदीजी, तुम्ही आपले दौरे ठरवताना ज्या लोकांनी तुम्हाला आमंत्रण दिलं आहे, स्वच्छतेसंबंधी काही प्रश्न विचारा. मला बोलवायचं असेल तर तुमच्याकडे स्वच्छतेची स्थिती कशी असेल, तुम्ही किती टन कचरा मला भेट करणार हे विचारा आणि या आधारावरच तुम्ही आपला दौरा नक्की करा. कल्पना खूप चांगली आहे, पण मला यावर विचार करावा लागेल. मात्र हे आंदोलन उभं राहायला हवं हे तर खरं आहे. आणि काहीतरी वस्तू, स्मृतिचिन्ह भेटीदाखल देण्याऐवजी स्वच्छता मोहिमेतून निघालेला अमुक टन कचरा भेटीदाखल दिला जावा, ही चांगलीच गोष्ट आहे. किती लोकांना आजारी पडण्यापासून वाचवू, केवढं मोठं मानवतेचं काम होईल ते. एक गोष्ट मी नक्की सांगेन की या कचऱ्याला टाकाऊ मानू नये. ती संपत्ती आहे, एक स्रोत आहे. याला फक्त गार्बेज म्हणून पाहू नका. एकदा का आपण या कचऱ्याला संपत्ती मानणं सुरू केलं की कचरा व्यवस्थापनाच्या कित्येक नवनव्या पद्धती आपल्यासमोर येतील. स्टार्टअपशी जोडले गेलेले युवकही नवनव्या योजना घेऊन येतील, नवनवी साधनं घेऊन येतील. भारत सरकारने राज्यांमधील सरकारांच्या मदतीनं, शहरांच्या लोकप्रतिनिधींच्या मदतीनं कचरा व्यवस्थापनाची एक मोठी मोहीम उघडण्याचं निश्चित केलं आहे. 5 जून जागतिक पर्यावरण दिनी 4000 शहरांमध्ये घनकचरा, द्रवरूप कचरा गोळा करण्यासाठी तशा प्रकारची साधनं उपलब्ध होणार आहेत. 2 प्रकारच्या कचरा पेट्या उपलब्ध करून दिल्या जातील. त्यापैकी एक हिरव्या रंगाची आणि दुसरी निळ्या रंगाची असेल. 2 प्रकारचा कचरा तयार होत असतो. एक ओला कचरा
आणि दुसरा सुका कचरा. 4,000 शहरांमध्ये या कचरा पेट्या ठेवल्या जाणार आहेत. आपण शिस्तीचं पालन करत सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत आणि ओला कचरा हिरव्या कचरा कुंडीत टाकावा. उदाहरणार्थ, स्वयंपाकघरातून जो कचरा निघतो, मग त्यात भाज्यांची सालं असतील, उरलेलं अन्न असेल, अंड्याचं कवच असेल, पालापाचोळा असेल, हा सगळा ओला कचरा आहे आणि तो हिरव्या रंगाच्या कचरापेटीत टाकावा. या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्यांचा शेतामध्ये उपयोग होतो आणि शेताचा रंग हिरवा असतो. इतकं जरी लक्षात ठेवलं तरीही ओला कचरा हिरव्या कचरा कुंडीत टाकायचा हे लक्षात राहील. दुसऱ्या प्रकारच्या कचऱ्यामध्ये रद्दी कागद, पुठ्ठे, लोखंड, काच, कापड, प्लास्टिक, पॉलिथिन, तुटलेले डबे, रबर, धातू अशा खूप गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी म्हणजे सुका कचरा आहे, जो यंत्रामध्ये टाकून रिसायकल करावा लागतो, म्हणजे त्याची पुनर्निर्मिती करावी लागते. एरवी तो कधी उपयोगात आणला जाऊ शकत नाही. असा कचरा निळ्या कचऱ्या कुंडीत टाकायचा. मला खात्री आहे की आपण अशी एक संस्कृती विकसित करू. स्वच्छतेच्या दिशेने आपल्याला प्रत्येक वेळी नवं पाऊल टाकतच जायचं आहे. तेव्हा कुठे गांधीजींनी पाहिलेलं स्वच्छतेबद्दलचं स्वप्न आपण पूर्ण करू शकू. आज मला एका गोष्टीचा उल्लेख गर्वाने करायचा आहे की केवळ एका व्यक्तीने जरी मनाशी ठाम निर्धार केला तरीही तो मोठं जनआंदोलन उभारू शकतो. स्वच्छता हे असंच एक काम आहे. काही दिवसांपूर्वी तुमच्या कानावर एक गोष्ट आली असेल. मुंबईतला सर्वात घाण समजला जाणारा वर्सोवा किनारा आज स्वच्छ, सुंदर वर्सोवा किनारा बनला आहे. हे अचानक घडलं नाही. जवळजवळ 80-90 आठवडे नागरिकांनी सतत कष्ट करून वर्सोवा समुद्र किनाऱ्याचा कायापालट करून टाकला. हजारो टन कचरा वेचला गेला आणि तेव्हा कुठे आज वर्सोवा समुद्र किनारा स्वच्छ आणि सुंदर बनलाय. या कामाची संपूर्ण जबाबदारी वर्सोवा रेसिडेन्स व्हॉलिंटियर VRVने उचलली होती. श्री अफरोज शाह नावाच्या सद्गृहस्थांनी ऑक्टोबर 2015 पासून प्राणपणाने या कामाला जुंपून घेतलं होतं. हळूहळू काम विस्तारत गेलं, त्याचं जनआंदोलन बनलं आणि याच कामासाठी श्री अफरोज शाह यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमाअंतर्गत खूप मोठा पुरस्कार दिला गेला. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ नावाचा हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय बनले. श्री अफरोज शाह यांचं मी अभिनंदन करतो. या आंदोलनाचं अभिनंदन करतो. ज्या प्रकारे लोकसंग्रह केल्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण परिसरातील लोकांना या कामाशी जोडून घेतलं आणि त्याला जनआंदोलनाचं रूप दिलं, ते आपल्यातच एक प्रेरणादायी उदाहरण आहे. बंधू भगिनींनो, आज तुम्हाला आणखीन एक गोष्ट मोठ्या आनंदाने सांगायची आहे. मला असं सांगण्यात आलं आहे की स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जम्मू काश्मीरमधील रियासी ब्लॉक हा भाग हगणदारी मुक्त झाला आहे. मी रियासी ब्लॉकच्या सर्व नागरिकांसाठी, तिथल्या प्रशासकांसाठी जम्मू काश्मीरने एक उत्तम उदाहरण घालून दिलं आहे, यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला असंही सांगण्यात आलं आहे की या संपूर्ण चळवळीच्या अग्रभागी जम्मू काश्मीरमधील त्या परिसरात राहणाऱ्या महिला होत्या. त्यांनी जनजागृतीसाठी तिथे मशाल मोर्चे काढले. घराघरात, गल्ल्या गल्ल्यात जाऊन त्यांनी लोकांना प्रेरित केलं. त्या माता भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो. तिथल्या प्रशासकांचं अभिनंदन करतो, ज्यांनी जम्मू काश्मीरच्या भूमीवरील एक ब्लॉक हगणदारी मुक्त बनवून उत्तम सुरुवात केली आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, गेल्या महिन्या 15 दिवसांपासून वर्तमानपत्रांमधून, TV चॅनल्सवरून, सोशल मीडियावरून विद्यमान सरकारच्या 3 वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा घेतला जातोय. 3 वर्षांपूर्वी तुम्ही मला आपल्या प्रमुख सेवकाची जबाबदारी दिली होती. खूप सारी सर्वेक्षणं केली गेली आहेत, खूप साऱ्या जनमत चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. या सर्व प्रक्रियेला मी खूपच सकारात्मक चिन्ह म्हणून पाहतोय.
या 3 वर्षाच्या कार्यकालाला प्रत्येक कसोटीवर पारखलं गेलं आहे. समाजाच्या प्रत्येक गटातील लोकांनी त्याचं विश्लेषण केलं आहे. लोकशाहीमधील ही एक उत्तम प्रक्रिया आहे आणि माझं असं स्पष्ट मत आहे की लोकशाहीमध्ये सरकारांनी उत्तरदायी असायला हवं. जनता जनार्दनाला आपल्या कामाचा हिशेब द्यायला हवा. मी त्या सर्वांचे आभार मानतो ज्यांनी वेळ काढून आमच्या कामाची सखोल चिकित्सा केली. त्यात कुठे कौतुक केलं गेलं आहे, कुणी पाठिंबा दिला आहे, कुठे काही त्रुटी नोंदवल्या गेल्या आहेत. मी या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या मानतो. ज्यांनी टीकात्मक आणि महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिल्या आहेत अशा लोकांचेही मी आभार मानतो. त्रुटींवर, कमतरतांवर प्रकाश टाकला गेला तर त्यात सुधारणा करण्याची संधी मिळते. गोष्ट चांगली असू दे, बरी असू दे, वाईट असू दे, जे काही आहे त्यातूनच शिकायचं आणि त्याच्याच आधारे पुढे जायचं आहे. विधायक टीका लोकशाहीला बळ पुरवते. एका जागरूक राष्ट्रासाठी, एका चैतन्यपूर्ण राष्ट्रासाठी ही घुसळण खूप आवश्यक असते. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी सुद्धा तुमच्यासारखाच एक सामान्य नागरिक आहे आणि सामान्य नागरिकाच्या नात्याने एक चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीचा प्रभाव माझ्यावरही अगदी तसाच होतो जसा तो कोणत्याही सामान्य नागरिकाच्या मनावर होईल. मन की बातला कुणी एकतर्फी संवाद म्हणून पाहतं. काही लोक यावर राजकीय दृष्टिकोनातूनही टिप्पणी करतात. पण इतक्या प्रदीर्घ अनुभवानंतर मला एक गोष्ट जाणवते. मी जेव्हा मन की बात सुरू केली तेव्हा या गोष्टीचा विचार मीही केला नव्हता की ती गोष्ट म्हणजे मन की बात या कार्यक्रमामुळे मी हिंदुस्थानातील प्रत्येक परिवाराचा सदस्य बनलो आहे. असं वाटतं जणू काही मी घरीच कुटुंबामध्ये बसून घरच्याच गोष्टींबद्दल हितगुज करत आहे. आणि अशी शेकडो कुटुंबं आहेत ज्यांनी मला ही गोष्ट लिहून कळवली आहे. आणि मी मगाशीच म्हणालो त्याप्रमाणे एक सामान्य माणूस म्हणून माझ्या मनावर या गोष्टीचा प्रभाव पडतो. 2 दिवसांपूर्वी राष्ट्रपती भवनात माननीय राष्ट्रपती, माननीय उपराष्ट्रपती, माननीय लोकसभा अध्यक्ष महोदया या सर्वांनी मन की बातवरील एका विश्लेषणात्मक पुस्तकाचा सोहळा केला. एक व्यक्ती म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून ही घटना माझ्या उत्साहात भर टाकणारी आहे. मी राष्ट्रपतीजी, उपराष्ट्रपतीजी आणि अध्यक्ष महोदया यांचे आभार मानतो की त्यांच्यासारख्या इतक्या वरच्या पदावर असलेल्या व्यक्तींनी वेळात वेळ काढून मन की बातला हे महत्त्व दिलं. एका तऱ्हेनं मन की बातला एक नवा पैलू दिला. आमचे काही मित्र जेव्हा या मन की बात पुस्तकावर काम करत होते तेव्हा त्यांनी कधीतरी माझ्याशी चर्चा केली होती. आणि नवलाची बाब म्हणजे काही काळापूर्वी जेव्हा या पुस्तकाबद्दल चर्चा सुरू झाली तेव्हा अबुधाबी स्थित एक आर्टिस्ट अकबर साहेब नावाने ओळखले जातात. अकबर साहेबांनी स्वतःहून असा प्रस्ताव ठेवला की मन की बातमध्ये ज्या विषयांवर चर्चा झाली आहे त्याबद्दलची रेखाचित्र ते आपल्या कलेच्या माध्यमातून बनवून देतील. या कामासाठी एक पैसाही न घेता केवळ आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अकबर साहेब यांनी मन की बातला कलेचं रूप दिलं. मी अकबर साहेब यांचा आभारी आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण पुन्हा भेटू तोवर देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पाऊस पोहोचला असेल, ऋतू बदललेला असेल, परीक्षांचे निकाल लागले असतील, नव्याने विद्याजीवनाची सुरुवात होणार असेल आणि पावसाच्या आगमनाबरोबरच येईल एक नवा आनंद, नवा सुगंध. चला, आपण सगळ्यांनी अशा वातावरणात निसर्गावर प्रेम करत पुढे जाऊया. माझ्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.